मकर राशीसाठी हा महिना प्रत्येक बाबींमध्ये उत्तमच असा असणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुमच्या खर्चामध्ये वाढ तर होईलच, परंतु खर्चाप्रमाणे तुमची आवकही चांगली राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं जे काही आर्थिक नियोजन आहे त्याच्यावर एवढा खर्चाचा जास्त परिणाम तुम्हाला दिसून येणार नाही किंवा तुम्ही जे काही खर्च झालेले आहात ते तुम्ही पूर्णपण कराल। सोबतच जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे। त्यांच्यासोबत तुम्ही एक क्वालिटी टाइम स्पेंड कराल, एकत्र वेळ घालवाल आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अजून प्रेमात वाढ होईल, विश्वासामध्ये वाढ होईल, एकमेकांना समजून घेण्यामध्ये तुम्ही सक्षम राहाल आणि एकमेकांच्या अजून तुम्ही जवळ याल। तुमच्या नात्याला नवीन एक प्रकारे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल। तरी या वेळेचा, या क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना उत्तमच आहे। सगळ्या मंडळींसोबत तुम्हाला वेळ घालवायला मिळणार आहे। सोबतच परिवारासोबत तुम्ही कुठेतरी एखाद्या दूरच्या प्रवासाला पण जाल, एखाद्या तीर्थयात्रेला पण तुम्ही जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही घरच्यांसोबत टाइम स्पेंड केल्यामुळे घरच्यांसोबतचं प्रेमामध्येही वाढ झाल्याचे दिसून येईल। तुमच्यामधील एकोपाही वाढेल आणि घरच्यांमध्ये जे काही त्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला कळतील किंवा काही समस्या असतील कोणाला तर त्याही तुम्हाला समजून जातील आणि ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि तुमचे नाते पहिल्यापेक्षाही चांगले करण्यामध्ये तुम्ही सक्षम राहाल। तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या। तुम्ही मित्रांनाही वेळ द्याल। ह्या महिन्यामध्ये मित्रमंडळींसोबतही तुम्ही भरपूर आनंदाचे क्षण व्यतीत कराल। तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, जुन्या आठवणींमध्ये तुम्ही रमून जाल आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे वेगळीच आनंद किंवा एक वेगळीच प्रसन्नता तुमच्यामध्ये निर्माण झाल्याची दिसून येईल। सोबतच ह्या महिन्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्ही अनुभवाल। मग तो आनंद मित्रांसोबतचा असेल किंवा फॅमिलीसोबतचा असेल किंवा तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही घालवलेला असेल, पण एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्हाला मिळणार आहे। सोबतच हा महिना तुम्हाला शुभ आणि सौभाग्य घेऊन आलेला आहे, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या। कोणतेही काम करताना ते योग्य वेळी आणि योग्य रीतीने करायला प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील। सोबतच वेळ आणि तुमची ऊर्जा यांचे योग्य समन्वय साधून प्रत्येक कार्य जर तुम्ही केले तर ते कार्य वेळेवर तर पूर्ण होईलच, परंतु तुम्हाला पाहिजे तशी सफलताही मिळेल। तरी हे सगळं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुम्ही पूर्वी कधी केलेल्या कठीण परिश्रम आणि चांगले प्रयत्न यांना फळ म्हणून तुमच्या मान सन्मानामध्ये सध्या वाढ होण्याची शक्यता आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल आणि सोबतच तुमची प्रसिद्धीही जास्त प्रमाणामध्ये वाढेल। पहिल्यापेक्षाही जास्त तुम्ही प्रसिद्ध व्हाल। अचानकपणे अनपेक्षित रीतीने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या। जर तुमच्या मनामध्ये एखादी लॉटरी काढायचा विचार असेल तर नक्कीच काढून बघा। तुमचं नशीब आजमवून पाहायला हरकत काय आहे। महिन्याची सुरुवात जर पाहिली तर पाहिजे तशी जरी नाही राहिली किंवा पाहिजे तशी नाही झाली तरी हरकत नाही, परंतु महिन्याचा शेवट हळूहळू का होईना पण तुमच्या आर्थिक आवकमध्ये वृद्धी देणारं असं राहणार आहे किंवा तुम्हाला एक प्रकारे धनामध्ये तुमच्या वाढ करणारं राहणार आहे, मनासारखं राहणार आहे। तरीही अजिबात हताश न होता याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा। सोबतच सुख सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात खर्च कराल। नातेसंबंधांमध्ये हा महिना थोडासा प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीसाठी तुमच्या नातेसंबंधांमध्ये, घरातील मंडळींमध्ये वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे जे काही घडणार असेल तर त्याचा तुम्ही आधीच समस्याचा उपाय शोधून ठेवा। परिवारासंबंधी कोणतेही निर्णय घेताना तुम्ही वडीलधाऱ्या मंडळींची सहमती घ्यायला हवी, परंतु सध्या तसं न घडल्यामुळे तुमचे मन खिन्न राहील, मनावर कसला तरी ताण जाणवेल, कारण तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींची सहमती मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही थोडंसं तणावामध्ये असाल। जोडीदारासोबत थोडेसे नाखुश पण असाल, तरी त्यांच्याशी बोलून जो काही अबोला तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे तो तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा। जे कोणी विवाही इच्छुक असतील किंवा विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना सकारात्मक परिणाम ह्या महिन्यामध्ये दिसून येण्याची शक्यता आहे, लग्न जुळण्याची शक्यता आहे, तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करणे थांबू नका। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांना हा महिना एकदम छान असा जाणार आहे। एकमेकांसोबत भरपूर तुम्ही गोष्टी शेअर कराल, परंतु एकमेकांवरचा विश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका। विश्वास ठेवायला शिका, नाहीतर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्यामध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा अविश्वास वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे। याच्यावर एकच उपाय म्हणजे एकमेकांवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका। कोणी काहीही सांगू दे, एकमेकांशी बोला, एकमेकांना विचारा। उगीच तिसरा व्यक्ती सांगतो म्हणून लगेचच त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या पार्टनरला
संशयात धरू नका किंवा आपल्या पार्टनरवर अविश्वास तुम्ही दाखवू नका. व्यावसायिक वर्गाला हा महिना थोडंसं नवीन चॅलेंजेस, नवीन आव्हानात्मक असा जाणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये लाभ मिळवण्यासाठी नवीन नवीन जोखीम पत्कराल, कारण व्यवसाय आहे म्हटले की जोखीम तर आलीच. आणि जर जोखीम नाही पत्करली तर तुम्हाला लाभ कसे मिळतील किंवा तुमची प्रसिद्धी कशी होईल. तर त्यामुळे ह्या महिन्यात तुम्ही नक्कीच जोखीम पत्कराल आणि त्यातून तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या लाभामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल आणि त्यामुळे व्यावसायिक वर्गाला हा महिना खूपच उत्तम असा जाणार आहे. तुम्हाला दीर्घकाळाचे लाभ ह्या महिन्यामध्ये प्राप्त होतील. सोबतच व्यवसाय संबंधी तुम्ही प्रवास कराल आणि त्या प्रवासामधूनही तुम्हाला लाभच होईल, लाभच मिळेल. अनपेक्षित लाभ मिळण्याची ह्या महिन्यामध्ये दाट शक्यता दिसत आहे. सोबतच जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच विस्तार करा. तुम्ही यामध्येही सफल राहाल आणि तुमचे विस्तार केल्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढल्यामुळे तुमच्या लाभामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. सोबतच तुमची प्रसिद्धीही भरपूर प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर या सर्व गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ मंडळी आणि त्यांचे सहकारी मंडळी दोघांचेही सहकार्य मिळणार आहे. त्यांना जे काही काम सोपवलेले असेल किंवा जे काही टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी या सगळ्यांची मदत मिळाल्यामुळे ते काम तुम्ही अगदी वेळेवर व्यवस्थित रीतीने पूर्ण कराल. तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. फक्त या गोष्टीतून तुम्ही कृतज्ञ राहायला शिका. त्यांनी मदत केलेली आहे त्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा आणि पुन्हा नवीन अजून काही जबाबदाऱ्या आल्या तर त्या करण्यासाठी तुम्ही कंबर कसून तयार राहा. तरुण वर्गाला हा महिना संमिश्र असा जाणार आहे. म्हणजेच करिअर, तुम्ही जर एखादं करिअर ठरवून ठेवलेलं आहे की तुम्हाला हे असं करायचं आहे तर त्या संबंधी करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही मोठे निर्णय घेण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यामध्येही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तुम्हाला पाहिजे तसे लाभ मिळणार नाहीत, परंतु छोट्यातून किंवा कमी ह्याच्यातून तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुमची जी इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही जाल. तर जर असेल मनामध्ये तर नक्कीच सुरू करा, व्यवसाय सुरू करा. सोबतच हा महिना करिअरच्या बाबतीत अगदी शुभ राहणार आहे. तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील. सोबतच कुठेतरी करिअरसाठी तुम्ही प्रवास करण्याची शक्यता आहे, यात्रा करण्याची शक्यता आहे. त्यातून तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील, नवीन लोकांच्या ओळख्या होतील आणि या सगळ्यातून तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीनच करण्याची प्रेरणा मिळेल आणि नक्कीच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. फक्त त्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम करायला तुम्हाला लागणार आहे. कठीण परिश्रमातून नक्कीच तुम्ही जे काही विचार करून ठेवलेले आहेत त्याच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. महिला वर्गाला हा महिना खूपच उत्तम असणार आहे. जोडीदारासोबत तुम्ही काही कारणाने नाराज राहाल. मग नाराज असल्यामुळे तुमचं मनही अशांत राहील आणि त्यामुळे तुम्हीही अप्रसन्न असाल आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर दिसून येईल. तुमचं स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या जोडीदाराकडनं अपेक्षा ठेवलेली होती ते त्यांना सांगून तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उगीच त्यांच्यावर नाराज राहून काहीही उपयोग होणार नाही. त्यांना त्यांच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करा. सोबतच ज्या कोणी नोकरी करत असतील महिला त्यांनाही भरपूर कसरत होणार आहे. थोडंसं काम वाढल्यामुळे त्यांचं घर आणि नोकरी या दोघांचे समन्वय साधण्यासाठी त्यांची भरपूर पळापळ होणार आहे. त्याचा परिणाम स्वास्थ्यावर दिसून येईल. स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. इथेही तुम्ही काळजी घ्या. काम तर होणारच आहे, होतच राहणार आहे, परंतु तब्येत सांभाळा. वेळेच्या वेळेवर आहार घ्या. अजिबात आहाराकडे दुर्लक्ष करू नका, तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सोबतच जर तुम्ही लेखक असाल किंवा तुम्ही लिहित असाल किंवा तुम्ही कलाकार असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. विद्यार्थी वर्गाला महिन्याची सुरुवात ही खूपच अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्यामध्येच रमलेले असणार आहात. सोबतच तुमच्या एकाग्रतेमध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. शिक्षणाच्या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन खूप विस्तृत झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे तुम्ही खूपच प्रसन्न असणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होईल. अभ्यास पण व्यवस्थित, परिश्रम, जे तुमचं ध्येय आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम कराल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये वाढ कराल आणि एखाद्या वेगळ्याच पद्धतीने तुम्ही विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्याचा तुम्हाला चांगलाच परिणाम दिसून येईल. सोबतच उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्या मनासारखे कॉलेज मिळण्यासाठी किंवा मनासारखे क्षेत्र मिळवण्यासाठी त्यांना अजून जास्त कठीण परिश्रम करावे लागणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासावर जास्त भर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला त्यांचे स्वास्थ्य या महिन्यामध्ये चांगलेच असेल. जर काही त्यांच्या शारीरिक समस्या जरी असतील तरी त्याही दूर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नवीन काहीतरी कराल, स्वतःला गुंतवून ठेवाल आणि त्यामुळे हा महिना पूर्णपणे ऊर्जेने, नवचैतन्याने भरलेला, एक तेजाने भरलेला असा जाणार आहे. तरी याचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा महिना सगळ्यांसाठीच उत्तम असा जाणार आहे. तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा
प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.